जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गुरुपौर्णिमेच्या या पावन दिवशी मी शंभूराजांच्या चरणी नतमस्तक व्हायला निघालोय. आणि गुरुपौर्णिमा म्हटलं की महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय माझा दिवसच पूर्ण होऊ शकत नाही. आज आपण चाललोय थेट धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायला श्री क्षेत्र तुळापूर आणि वडू बुद्रुकला. चला मग जास्त वेळ न घालवता निघूयात. गाडी काढली आणि देहू आळंदी रोडने तुळापूरच्या दिशेने निघालो. रस्ता एकदम मस्त होता. सकाळी सकाळी भारी वाटत होतं. तुळापूरला पोहोचलो, गाडी पार्क केली आणि चालत समाधीच्या दिशेने निघालो. मुख्य प्रवेशद्वारातूनच आत गेल्यावरती महाराजांचं भव्य संग्रहालय तयार होते ते दिसलं. काम चालू आहे अजून, पण भविष्यात इतिहास प्रेमींसाठी हे ठिकाण खूप खास असणार आहे. पुढे गेल्यावर स्वामीनिष्ठ कवी कलश यांची समाधी दिसली. त्यांच्या निष्ठेची आठवण येऊन एकदम भारी वाटलं. अजून थोडं पुढे गेल्यावर समोरच श्री संगमेश्वर महादेव मंदिर आणि शंभूराजांची समाधी दिसायला लागली. आता समाधीकडे जाण्याआधी पायाला जरा चिखल लागला होता, म्हणून आधी भीमा, भामा आणि इंद्रायणी या तीन नद्या जिथे एकत्र येतात त्या त्रिवेणी संगमावर गेलो आणि हातपाय स्वच्छ धुतले. तेवढ्यात काय झालं, वरतून आकाशातून एकदम जोरात आवाज करत एक फायटर जेट विमान उडत गेलं. एका सेकंदासाठी आम्ही सगळेच वर बघत होतो. हातपाय धुवून परत समाधीपाशी आलो. सोबत आणलेला हार आणि गुलाबाची फुलं हातात घेतली. महाराजांच्या समाधीसमोर उभा राहिलो आणि खरंच मन भरून आलं. महाराजांना मनपूर्वक नमस्कार केला, हार घातला आणि चरणावर त्यांच्या गुलाबाची फुलं वाहिली. त्या क्षणी तोंडातून शब्दच निघत नव्हते, फक्त मनात अभिमान आणि नतमस्तक झालेली भावना होती. समाधीच्या मागच्या बाजूलाच महाराजांच्या अर्धांगिनी श्री सखी राज्ञी येसुबाई महाराणींची प्रतिमा आहे. तिथेही फुलं वाहून पाया पडलो. नंतर कवी कलश यांच्या समाधीवर फुलं वाहिली आणि श्री संगमेश्वर महादेव मंदिरात जाऊन महादेवाचं दर्शन घेतलं. थोडा वेळ मंदिरातच विश्रांती करून मंदिराचा परिसर निहाळत बाहेर निघालो. तुळापूरचं दर्शन करून मी निघालो श्री क्षेत्र वडू बुद्रुकला. वडू बुद्रुक इतकेच ऐतिहासिक ठिकाणी जिथे आपल्या शंभूराजांवरती अंतिम संस्कार झाले होते. तुळापूरवरून निघून शॉर्टकटचा कच्चा रस्ता पकडला. वाटेत धरणावरून तीनही नद्यांचा परिसर बघत बघत वडू गावात पोहोचलो. गाडी पार्क केली आणि समाधीकडे चालत गेलो. गेटवर नेहमीप्रमाणे नावाची नोंदणी केली आणि परिसर बघत बघत पुढे सरकलो. सोबत आणलेला हार आणि फुलं घेऊन मुख्य समाधीपाशी आलो. शंभूराजांना हार घातला, गुलाबाची फुलं वाहिली आणि डोळे मिटून नतमस्तक झालो. ज्या मातीत सांडलं रक्त शंभूराजांचे, ती माती आजही लावते ललाटाला तिळा. त्यागाची आणि बलिदानाची ही कथा ऐकून अंगावर उभा राहतो आजही काटा. खरंच जेव्हा जेव्हा इथे येऊन उभा राहतो मन सुन्न होतं आणि शंभूराजांच्या त्यागाची जाणीव होऊन अंगावर शहारा येतो. त्यानंतर अत्यंत श्रद्धेने महाराजांच्या समाधीला प्रदक्षिणा घातली आणि अभिवादन केलं. शेजारीच असलेल्या कवी कलश यांच्या समाधीलाही नमस्कार केला. नंतर महाराजांचं स्मारक बघत बघत मी गेलो संग्रहालयात. दरवाजातून आत पाऊल टाकताच समोर सिंहासनावर बसलेलं शंभूराजांचं अत्यंत भव्य असं स्मारक दिसतं. त्या संग्रहालयातला प्रत्येक फोटो, प्रत्येक माहिती पाहून इतिहास डोळ्यांसमोर जिवंत होतो. तिथे फिरताना महाराजांचा पराक्रम, त्यांचा त्याग आणि धर्मरक्षणासाठी त्यांनी दिलेलं बलिदान हे सगळं आठवून अंगावर काटा येतो. संग्रहालयातून बाहेर पडलो. महाराजांना पुन्हा एकदा मनापासून हात जोडले आणि लवकरच पुन्हा दर्शनाला येणं असं सांगून घराच्या रस्त्याला लागलो. अशा पवित्र भूमीवर यायला मिळालं हेच आपलं भाग्य. जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि मित्रांसोबत शेअर करा. आपल्या इतिहासाचा अभिमान बाळगा आणि पुढच्या पिढीपर्यंत तो नक्कीच पोहोचवा. जय शिवराय, जय शंभूराज.